4-5 दिवसातनं आज महाराष्ट्रात, राज्यात, विभागातनी आणि भागातनी सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, सोशल मीडियाला जेवढी माझी वर्कर असलेली, जेवढी सोशल मीडिया ब्लॉगर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी ब्लॉग बनवत असलेली, सगळं भाषण करत असलेली, काय कॉमेडी असलेली, काय कलाकार असलेले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कलाकारांना पण नमस्कार करतो. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी गरीब होत चालला, गरिबावरने भ्रष्टाचार चालला, अत्याचार चालला, जातभेद करायला लागली माणसं, जातीवरनं भांडणं चालली, जातीवरनं मारपीट चालली, जातभेद करायला लागले. हे तुझं माझं हे सगळे नेते लोक आपल्या जातभेद करून भांडणं लावते ते, पण आपण कोणाचं ऐकायला नाही पाहिजे. पण आज तुम्हाला सांगतो, एक 4-5 दिवसातनं यूट्यूबवर मी एंट्री केली, व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आज एंट्री केली. कोणासाठी एंट्री केली, कोणासाठी आगमन करतो, कोणासाठी भाषण करतो, कोणासाठी धावपळ करतो, कोणासाठी हे काय करतो. मी तरुणांना माझ्यामधलं विचार देतोय, माझ्यामधलं व्यक्तित्वमत्व, तरुणांचं रक्त सळसळ करतोय. नवीन काय तर महाराष्ट्रात, नवीन काय तर रक्त सळसळ, नवीन काय तर मार्ग काढावा म्हणतोय महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी. छोट्या जातीवरनी किती भ्रष्टाचार होतो, किती अत्याचार होतो. गरिबांना न्याय मागायला जावं लागतं, इकडं न्याय मागायला जावं लागते, तिकडं न्याय मागायला जावं लागते. मग महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी एक चांगदेव जाधव एक सामान्य कार्यकर्ता, एक गरीब कुटुंबातला, गरिबांसाठी लढणारा, गरिबांसाठी मदत करणारा, 24 तास जनतासाठी भाषणं केले, इकडे केलं धावपळ, तिकडे केलं. महाराष्ट्रात बडे आम्ही दिग्गज भाषणं केली. कोणासाठी करतोय, तुमच्यासाठी करतोय. ह्याच्यातनं काहीतरी लोकांना न्याय भेटायला पाहिजे, लोकांना काहीतरी तरुणांचं रक्त सळसळ करायला पाहिजे, तरुणांना एक विचार यायला पाहिजे, तरुण पिढीनं आम्हाला साथ द्यायला पाहिजे, आमच्या मागं राहायला पाहिजे, आम्हाला समर्थक द्यायला पाहिजे. हे तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात इतकी भाषणं केली, एवढे दिग्गज सभा केल्या, संपूर्ण महाराष्ट्रातली जनताने मला भरभर प्रेम, आया बहिणींनं मला प्रेम दिलं. महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, विधवा महिलांना, ही महिला बाकींच्या वरणी पण किती भ्रष्टाचार होतो, किती बलात्कार होतो महाराष्ट्रात, किती काय होतो, छोट्या मुली. मग हे राज्यातनी आपल्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रातल्या आपल्या तरुण पिढीनं आणि यंगस्टार पिढीनं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनताने उचलून धरलं तर एवढं होऊ शकत आहे. पण हे करायची कोणी कामं करायला पाहिजे, लोकांनी समर्थक द्यायला पाहिजे. एक सामाजिक कार्यकर्ता आज तुमच्यासाठी एवढं लढतोय, तुमच्यासाठी एवढं मुद्दे घेतोय, तुमच्यासाठी घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही. माझ्या डोक्यावर हात कोणाचा नाही, सिर्फ तुमचा जनतांचा आशीर्वाद आहे, तुमचं प्रेम आहे, तुमची ताकद आहे. म्हणून आजपर्यंत मी भाषणं करतो, एवढे भाषणं केले, दिग्गज भाषणं केले. कुठल्या मंत्र्याचा सपोर्ट नाही, कोणाचा काय सपोर्ट नाही, कुठल्या नेत्याचा हात नाही आपल्या पाठीशी. सिर्फ एकटाच अकेलाच महाराष्ट्रात एकटंच आम्ही उभा राहतो. गांडोच्या अवलाद म्हणून जगायचं नाही, एक दिवस मर्दावनी जगायचं, एक दिवस मर्दावनी जगायचं, वाघावनी जगायचं. पण गांडोच्या अवलाद म्हणून कोणाची जगा नाही. आत्मविश्वास, कुठल्या बामनाकडे जाऊ नका, तुमची कुंडली बघा, आत्मविश्वास ठेवा. खऱ्याला टायमिंग लागतं, पण खोटं जास्त दिवस टिकत नाही. आम्ही सत्तेच्या बाजूवर चालणारे कार्यकर्ता आहे, आम्ही खरं घेऊन चालणारे कार्यकर्ता आहे, खरं घेऊन चालणारे कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातले अशा मातीतली तयार झालेले, गरिबातली तयार झालेले कार्यकर्ता, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनताने हात लावला तर एवढं किती अजून काय होईल महाराष्ट्रात, किती मोठं होईल महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. मनोज जरांगे पाटील लढायला लागले मराठा आरक्षणासाठी, पण ते आपण संतोष देशमुखाची हत्या झाली त्यावेळेस पण मनोज जरांगे पाटील किती मोर्चे काढायला लागले, किती आंदोलन काढायला लागले, किती काय करायला लागले. हे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. महाराष्ट्रात एवढ्या हत्या, निर्गुण हत्या, एवढी गुंडगिरी, एवढी हुकुमशाही, एवढे कशा पाहिजे, एवढं माझ महिना, एवढं हुकुमशाही, खंडण्या पिंडण्या, एवढं गुंडगिरी. अरे महाराष्ट्रातलं हे काय चाललंय, सगळं EP बिहारवणी महाराष्ट्र झालाय. मला तर वाटायला लागले तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातले सामान्य जनताने कसं फिरायचं, सामान्य तरुणांनी कसं फिरायचं, आया बहिणीने कसं फिरायचं, एवढी गुंडगिरी. संपूर्ण महाराष्ट्रातलं एकच मॅटर यायला लागला आहे. महाराष्ट्रातली जनता कमिटमेंट काय करते आता बघू. महाराष्ट्रातलं चांगदेव जाधव तर कोणासाठी घाबरत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळा आहे. आम्ही घाबरणार जनतांसाठी, जोपर्यंत आम्ही लढतो तोपर्यंत समर्थक देतो, सपोर्ट करतो. जनतांसाठी मिळलो तर चालेल. आम्ही का गरिबांसाठी, आम्ही चेहरा आहे गरिबासाठी. उद्या आम्हाला ह्याची धमक्याली भाषण करून, उद्या ती म्हणते आम्हाला धमक्याली, चांगदेव जाधव तुम्ही रॉंग शब्द केला. अरे काय रॉंग केलं, आम्ही शब्द आहे तीच बोलायला लागलो ना. आमच्यासारख्या माणसाला, सामान्य माणसाला स्टेजवर जाऊन देत नाही, इकडे भाषण करून देत नाही, तिकडे भाषण करून देत. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, आम्ही जगायचं कोणासाठी, मग करायचं कोणासाठी. आम्ही जनतांसाठी करतोय ना. आजकाल तुमच्यासाठी. आज आम्हाला जनता पाहिजे. जनतांमध्ये जेवढा भ्रष्टाचार होतोय, तेवढा अत्याचार होतोय. मग हे गोरगरिबाला न्याय कोण देत नाही, गोरगरिबांसाठी कोण लढत नाही. मोठ्यांना काय झालं, सगळी पळत जाते, ते मंत्री परत जाणार, ही परत जाणार, त्याला सुरक्षा येणार, पोलीस जाणार, हे जाणार. गरीब मरतंय तर मरू दे, गरीबाकडे कोण बघणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.